तर हाय, कशा आहात? बरे आहात ना? मी तुमच्या सर्वांची लाडकी सानू. तर स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आजचा व्लॉग असणार आहे की घरगुतीच असणार आहे, छोटासाच असणार आहे. आणि तुमच्या इथे पाऊस पडला की नाही हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा, कारण की आमच्या इथं खूप मोठा पाऊस पडलेला आहे आणि गारा पण पडलेला आहेत. आणि रील्स काढत होते, रील्स काढता काढताच म्हणजे थोडा पाऊस आला आणि ऊन असलं ना तर रील्स खूप छान येतात, आणि ऊन नसलं ना तर असं वेगळं थोडं ब्लर वगैरे येतात. त्यामुळं मग म्हटलं की बघूया, पण तरी पण पावसाने घोळ घातला तरी पण खूप छान काढलेले आहेत रील्स. त्यावर पण तुम्ही मला नक्की सांगा कमेंट करून कसे असतात कसे नाही. आणि तुम्ही म्हणत असाल आज किचनमध्येच तिने ब्लॉग सुरू केला, तर हो, किचनमध्येच सुरू केलेला आहे. लाईट गेली होती, खूप वेळचं झालं लाईट गेली होती, त्यामुळं आत्ता मग अशी लाईट आली, 10 मिनटं झाले लाईट आली. तर म्हणतं कुकर तर लावून घेतलेला आहे, भाकरी केलेली आहे आणि आता चालू आहे मसाल्याची तयारी. का? कारण की आज आमच्या घरी वांग्याची भाजी आहे, म्हणजे भरून वांग करणार आहे मम्मी. मी बाकीचं केलेलं आहे कारण की मला वांग्याची भाजी जमत नाही. तर व्हिडिओ मसाला तर होतोय रेडी, आणि शेंगदाण्याचा कूट बारीक केलेला आहे, भाकरी पण केलेल्या आहेत. 3 भाकरी केलेल्या आहेत, कारण की सकाळच्या चपात्या आहेत, 3-4 चपात्यात. म्हटलं की कशाला वेस्ट नाही करत आम्ही कुठलीच गोष्ट, म्हणजे खातो आम्ही, शिळं असलं तरी खातो, का फेकून द्यायचं अन्न, म्हणून आम्ही खातो. आणि आता चालू आहे मसाल्याची तयारी. आणि थोडंसं आमचं मिक्सर थोडं खराब झालेलं आहे, 3 नंबरचं बटनच चालत नाही, फक्त 1 आणि 2च चालतं. खूप अवघड आहे घाईच. तर हे बघा, तर आलेले आहे शरू, खूप दिवसातून आलेले आहे शरू. तर खूप दिवसातून शरू आलेले. हाय कर, हाय कर नाही तर मी कशी दिसतीये? थांब मी देते, ऐक ना, त्यांना म्हण ना मी कशी दिसतीये, तू म्हण ना मी कशी दिसतीये. हा, हे बघा, तर तिचा आवाज आला, मी लगेच पळत पळत गेलेले आहे. खूप दिवसानंतर भेटले, सकाळी आली होती आणि थोडेसे रील्स पण काढलेत मी तिच्यासोबत. खूप छान आहेत, खूप ऍक्टिंग वगैरे करते बरं का. तर बघा, परी पण आलेले आहे. तर हे बघा, हाय हायच करतीये. काय तू कधी आली? रात्री आली. तू जेवलीस का? काय खाल्लं? भात खाल्ला. तिथं मग तुम्ही जेवले का? पुढे बघ ना, तिथं बघून सांग ना. शरूचे केस कटिंग केलेले आहे, तिच्या मम्मीला खूप थोडस बोलले मी, कारण की गरमीचा दिवस. तर नाही का, केस खूपच वाढले होते, तर मस्त असं पप्पानी कट केले. सांगतीये पप्पा घेऊन गेले होते तिला. त्यांना पण माझे केस कसे दिसत आहेत? बोलताच येत नाही मॅडमला आमच्या. कारण ही बघा परी, तुम्हाला परी दिसणारच नाही कारण की खूप छोटी आहे ते तिची. आरुष तरी दिसतोय. तर आरुष बसा इथे बसा. तर हे बघा, आरुष इथंच आहे आणि परी पण इथंच आहे. बघा, अरे बोल ना, काहीतरी बोल. कशा असती परी पण आमची रील्स खूप छान काढते बरं का. तुला काय होतं हसायला? काय होतं हसायला? हा हा, हे बाजूला सर्व असं नाही म्हणायचं, दीदी आहे ना परी. ऐक ना, म्हण ना सानिका माऊ लय छान बोलते आहे का. आणि माझे रील्स सारखी बघत असते, खूप म्हणजे खूप बघत असते है ना. रील्स बघते ना तू? अच्छा, अरे बघा, तर रील्स बघते ती सारखी. असं बस, तिथं किचन वाटतं, बस थोडस. शेंगदाण्याचं कूट खा, हे खा, तू खा. हा, शेंगदाण्याचा कूट थोडासा चालते हिला पण. जरा शेंगदाण्याचा कूट तुला खायचं का आरुष? हात बघ तुझे,
खेळायला जातात आणि गार्डन मध्ये खेळतात, खूप घाण करतात बरं का. आणि आज एवढा पाऊस पडलेला आहे, खूप म्हणजे खूप पाऊस पडलेला आहे. तर भात झालेला आहे, भाकर तर झालेली आहे. शरण्या हॅलो 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 करतच येते. कशी येते तू? हॅलो हॅलो. हा तू खाऊ. तू कधी आली? हा रात्री का सकाळी आली? शरू तुझं नाव काय आहे? हा तिकडं कसं? शरण्या कृष्णा येवले. येवले येवले चहा पिलाय का तुम्ही? पिलाय का तू? नको असं नाही करायचं. या देऊ खायचं तुला बस. ओके. ते तू वांग खायचे का? वांग तर बघूया काय पाणी आहे. पाणी द्या रे तिला. पाणी दे ना भरून तिला. मी देते थांबा. येत आहे का? कशी दिसती तू? येडी. चला किचन वाटत पुसायचं आहे. काय असं का बघतोय रे? काय खातोय तू? असं काय नरडा? असं हा ते खातोय का? मला वाटलं चिंगम खातोय तू. 1 मिनिट थांबा शरू. पडशील. काय? कुठं? बाहेर नको जाऊ. का बाहेर नको जायला? तुला उतरतो खाली. तू उतरतो खाली. ह्यांना म्हणा मी येते उद्या. त्यांना म्हणून उद्या मी येते, थोड्या वेळाने येते. तर त्यांना थोडं पॅसेज मध्ये खेळायचं. तर बाय कर. बाय. मी शरण्या. हा जा. बाय. खूप आनंद होता शरण्या आल्यावर मला तर, कारण की छोटे बाळ मला खूप आवडतात. भांडे तर एवढे पडलेले आहेत. बघू आता कसं. मम्मी भाजी कधी करणार आहे? माझी मम्मी दळण नीट करते आणि बरोबर 6:30 झाले तरी पण अजून उजेडच आहे. तुम्ही बघू शकता. हे बघा किती असं मस्त अजून उजेड पडलेलं आहे गाईस. 7:30 झालेले आहेत आणि आजी लोक बसलेले आहेत तिथे गार्डन. आणि हे बघा 7:30 झालेले आहेत तरी पण पूर्ण उजेड आहे. उजेड. काय आजी काय म्हणते तू? तर गाईस त्या दिवशी मशीन आणलेली आहे बघा. खूप छान मशीन आहे. मला तर खूप आनंद झाला. माझा कपडे धुवायचं टेन्शन गेलेलं आहे. हे बघा माझं कपडे धुवायचं टेन्शन गेलेलं आहे. मस्त अशी मशीन आहे. नवीन काहीतरी गोष्ट घेतलेली आहे. खूप आनंद झाला. बघू शकता. आणि ही आम्हाला तरी किती 25,000ला पडली. आणि ते माहितीच असेल तुम्हाला, कोणाच्या घरी मशीन असेल तरी ते साबण वगैरे ते टाकायचं फ्री भेटलेला आहे आम्हाला. हे बघू शकता तुम्ही. कशी वाटली आमची मशीन. आणि हे पॅकेट आलेलं आहे, फ्री भेटलेलं आहे. काय कायच्या मशीनमध्ये भेटत नाही पण आमच्या मशीनमध्ये भेटलं. काय माहिती कसं काय. तर हे बघा कशी वाटली मशीन नक्की कमेंटमध्ये सांगा. हे बघा
मशीन. मी कुठे खाऊ? काय खाऊ तू? मी कुठे खाऊ? ए बाप. लॉलीपॉप. हां. लॉलीपॉप म्हण. ए बाप. लॉलीपॉप. कशी कटिंग आमची अशोरूची बघा. कटिंग 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 कशी आहे. आम्ही पेनाचं कसं वरगडलेलं आहे. अभ्यास तर करायला एवढा लागतो तिला, एवढा म्हणजे एवढा काय सांग. काय? काय काय? लई त्रास देती मम्मीला ना. मम्मी. तू देते ना. हां. का का देती. मी कडे होते. आणि आरुष बघा कसा असतं. आरुष दात कुठे गेला. उंदराने खाल्ला दात. तुझी शरू तुझा दात कुठे. दात शरूचा कसा किडलेला आहे. नुसतं चॉकलेट लागतात तिला. उठ उठ. कुठं चालली आता. हो तांदळाचं पिंपळ तर बघूया तुला मम्मी. आई काय बघा वांग्याची भाजी पण झालेली आहे आता रेडी. तर आता जेवायचंय. तुम्ही पण जेवायला या. मम्मी भांडे घासत होती. सगळे भांडे घासून झालेले आहे. पप्पांचं जेवण झालेलं आहे. पप्पांचं जेवण झालेलं आहे. आता आम्ही सगळेजण जेवण करतो. तर तुम्ही पण सगळ्यांनी या जेवायला. फायनली असं किचन आवरून झालेलं आहे. तर आजचा ब्लॉग कसं वाटलं हे नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.